चला, गुड मॉर्निंग. आता आजचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये आपण सर्व काऊची जी इस्ट्रस सायकल आहे याच्यामध्ये होणारा हार्मोनचा सर्व खेळ, याच्यामध्ये जे काही आहे जे हार्मोन्स आहेत किंवा इस्ट्रस सायकल आहे, दरवर्षी थोडाफार एएफचा जो पॅटर्न आहे डीप क्वेश्चन जात आहेत. म्हणून एकाच लेक्चरमध्ये सर्व हार्मोन्स तुम्हाला आठवण होतील असा आपण प्रयत्न करू. ठीक आहे. आता इस्ट्रस सायकलची जी फेजेस आहेत किंवा त्याच्या ज्या स्टेजेस आहेत या आपल्याला डिटेल मध्ये पाहायचे आहेत. हा टेबल काल सांगितला होता मी केला, हा काबर सांगितला होता. याच्यामध्ये आज मी क्वेश्चन याच्यामध्ये अपडेट करून आणले की किती क्वेश्चन आलेले आहेत कुठून. आता हा एकच टेबल आहे, याच्यामधून तुम्ही क्वेश्चन पहा त्याच्यामध्ये किती क्वेश्चन आलेले आहेत. बफेलोचा गेस्टेशन पिरियड विचारलाय एएफओ 2020, आरआरबी 2018, गोटचा गेस्टेशन पिरियड नाबार्ड 2022, स्वाईन आरआरबी एसओ 2023, नाबार्ड 2023, एएफओ 2020, एएफओ 2023, जेआरएफ 2018. या एकाच टेबल मधून क्वेश्चन पहा किती आहेत. आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला ज्या पहिला व्हिडिओ मी काढला होता ना एएफओच्या याच्याबद्दल, युट्यूबवर आहे तो, त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय मी की कधी कधी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत हे अनालाइज करायचे आहेत. जर नाबार्डचा पेपर झाला तर याच्यामधलेच काही 1-2 क्वेश्चन रिपीट एएफओ मध्ये येतात. आरआरबी एसओचा पेपर आधी झाला तर याच्यामधलेच रिपीट क्वेश्चन एएफओ मध्ये येतात 1-2 क्वेश्चन. आणि इथं तुम्हाला दिसत असेल जसं आता एएफओ आरआरबी एसओ 2023 इथून हा क्वेश्चन आला आणि तोच नाबार्ड 2023 मध्ये आहे. आणि याच्यामधलेच काही क्वेश्चन रिपीट हेच एएफओ मध्ये मग रिपीट होतात. दरवर्षी 1 ते 2, 2 ते 3 क्वेश्चन हे रिपीट राहतात. म्हणून हा टेबल जसाचा तसा पाठ करायचा. आता पाहायचं आहे आपल्याला सिम्पटम्स ऑफ हीट, की काऊ हिटिंगवर आल्यानंतर त्याच्यानंतर कशा प्रकारे त्यांची मेटिंग होते, कशा प्रकारे आतमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होते, तिथून कशा प्रकारे प्रेग्नेन्सी होते. आता सुरुवातीला पहा, सर्वात आधी काऊ हिटिंगवर आली हे आपल्याला किंवा फार्मरला ओळखणं गरजेचं आहे. कारण तो पिरियड मी तुम्हाला सांगितला होता इस्ट्रस सायकलचा जो सेकंड पिरियड आहे जो एका दिवसाचा राहते, 18 ते 24 तास सांगितलं होतं ना. तर त्याच्यामध्ये पहा, आता सर्वात पहिले ते डिटेल पाहू. सर्वात पहिले समजून घ्या की काऊ हिटिंगवर आली हे समजायचं कसं आणि तेवढ्या वेळेतच मीटिंग करून घ्यायची हे कसं समजायचं. तर काऊ, कारण आपल्याकडे ग्रुपमध्ये राहतात सर्व अॅनिमल्स, तर त्याच्यामध्ये पहा अॅनिमल विल रिड्यूस द इंटेक ऑफ फीड. खाणं पिणं थोडंफार कमी होऊन जाईल अॅनिमलचं. त्याच्यानंतर अॅनिमल विल बी एक्साइटेड इन कंडिशन, द अॅनिमल विल बी इन रेस्टलेसनेस अँड नर्वसनेस. एक्साइटेड कंडिशन मध्ये राहते. जसं पहिली जी फेज आहे त्याच्यामध्ये आपण प्रो इस्ट्रस सांगितलं होतं, दुसरी इस्ट्रस, तिसरी मेट इस्ट्रस आणि डाय इस्ट्रस. तर अॅनिमल एक्साइटेड कशामुळे येतो तर तो हार्मोन राहते इस्ट्रोजन हार्मोन. जसं आपल्या मेल फिमेल मध्ये राहतो तशाच प्रकारे अॅनिमल मध्ये इस्ट्रोजन हार्मोन राहतो, जो काय करतो त्या अॅनिमलला हिटिंगवर आणण्यासाठी प्रवृत्त करतो. तर त्या कंडिशन मध्ये अॅनिमल एक्साइटेड होतो. नंतर अॅनिमल विल बी बिलो फ्रिक्वेन्सी, त्याची फ्रिक्वेन्सी सगळ्या प्रकारे कमी होऊन जाते. द अॅनिमल्स विच आर इन हीट विल लिक द अदर अॅनिमल्स अँड स्मेलिंग अदर अॅनिमल्स. अदर अॅनिमलला लिक करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना स्मेल करण्याचा प्रयत्न करतात. द अॅनिमल्स विल ट्राय टू माउंट अदर अॅनिमल्स. जर समजा काऊ हिटिंगवर आली तर ती ओळखायचं हे आणखी एक सिम्पटम आहे. ती काऊ जी आहे ती दुसऱ्या अॅनिमलवर माउंट करताना दिसेल, दुसऱ्या अॅनिमलवर चढताना दिसेल. तर हे एक मेजर सिम्पटम आहे. त्याच्यानंतर द अॅनिमल्स विल स्टँड स्टील व्हेन द अदर अॅनिमल ट्राय टू माउंट. नंतर दिस पिरियड इज नोन ॲज अ स्टँडिंग हीट, दिस एक्सटेंड फॉर 14 to 60 hours. हे असे पॉइंट नोट डाऊन करत चला की स्टँडिंग हीट जी आहे ही 14 ते 16 आवर्स पर्यंत आहे. जर समजा अशा वेळेस जी फिमेल आहे ही काय राहते, रिसेप्टिव्ह राहते. फिमेल मेलला अवॉइड करत नाही, ती एकाच ठिकाणी उभी राहते जर हिटिंगवर आलेली असली तर, आणि मेटिंग करण्यासाठी रिसेप्टिव्ह राहते. त्याच्यानंतर फ्रिक्वेंट युरिनेशन विल ऑकर, परत युरिन होईल. स्वेलिंग ऑफ व्हल्वा, त्यांचा जो व्हल्वाचा जो पार्ट आहे हा थोडाफार सुजलेला राहील. टेल इज इन रेस्ट पोझिशन, त्यांची जी टेल आहे ही थोडीफार वरच्या साईडनं उठलेली राहील. आणि मिल्क प्रोडक्शन डिक्रीज, हळूहळू मिल्क प्रोडक्शन काय होते, डिक्रीज होते. तर ह्या ज्या सर्व गोष्टी होत आहेत ह्या कोणत्या फेज मध्ये होत आहेत, जी इस्ट्रस सायकलची सेकंड फेज आहे.
ज्याच्यामध्ये इस्ट्रसचा पिरियड सांगितला होता मी, जो 1 दिवसाचा राहते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अॅनिमल्स मध्ये कमी जास्त होते तो. तर 1 दिवसाचा राहील असंच नाही, काहीतरी त्यांच्यामध्ये हार्मोनल चेंजेस झालं, जसं ह्युमन मध्ये पण हार्मोनल चेंजेस झाला तर ती सायकल बिघडून जाते. तर अॅनिमल मध्ये जी सायकल आहे ही किती दिवसांची आहे? 21 दिवसांची. लक्षात ठेवा, 21 दिवसांची काऊ आणि बफेलो मध्ये आहे, 17 दिवसांची शीप मध्ये आहे, 19 दिवसांची गोट मध्ये आहे, आणि बाकी सर्व अॅनिमल्स मध्ये 21 ची आहे. पण जर तुम्हाला म्हणून तुम्हाला बाकी अॅनिमल्सचं पण चेक करत राहावं लागते. जर हे तुमचे व्यवस्थित पाठ असले तर तुम्ही ऑप्शन एलिमिनेट करून एखादा आन्सर मारू शकता. पण डॉगची जर मारलं तर बघितली तर 6 ते 7 महिन्याची आहे. 21 दिवस, 21 दिवस, 17 दिवस, 19 दिवस, पण डॉग एकचं जर पाहिलं तर 6 ते 7 महिने आहे. ही डायग्राम तुम्हाला दाखवली होती. याच्यामध्ये व्हल्वा जो आहे तो त्यांच्या वजायनाचा एकदम आउटर पार्ट राहतो, जिथून युरिन होते, जिथून काय आहे फिमेल ऍक्सेप्ट करते. मेलचं जे काही पेनिस आहे किंवा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करताना जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते या व्हल्वा मधून आतमध्ये टाकल्या जाते. त्याच्यानंतर वजायना, ब्लॅडर, सर्विक्स, ओव्हिडक्ट जे आहे, हे जे ओव्हिडक्ट आहे, ओव्हिडक्ट मध्ये काय होते, जेव्हा इकडून ओव्हरी मध्ये एग्स तयार झाले, एग्स तयार झाल्यानंतर एग येऊन इथं थांबतो आणि स्पर्म आतमध्ये गेल्यानंतर स्पर्म आणि एगची जी मीटिंग आहे ती या ठिकाणी होते ओव्हिडक्ट मध्ये. आणि तिथं मग काय होते, झायगोट तयार होते. हळूहळू तिथून ते ट्रान्सफर केल्या जाते या ठिकाणी युटेरस मध्ये. कारण ह्या ज्या सर्व गोष्टी होत राहतात तर तसा हळूहळू ब्रेनला सिग्नल जातो, आणि सिग्नल गेल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे खूप सारे ड्रास्टिक चेंजेस होत राहतात. म्हणजे हा जो एवढा पार्ट आहे या सगळ्या पार्ट मध्ये वेगवेगळ्या हालचाली होत राहतात. जसं जर समजा इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो झालं, जर समजा खरंच प्रेग्नेन्सीचा चान्स बनत असला तर ब्रेनला सिग्नल जातो, ब्रेन करून परत सिग्नल तिथून, आणि हे युटेरसच्या आजूबाजूच्या लाइनिंग्स आहेत या हळूहळू मोठ्या व्हायला लागतात. तिथं अशा प्रकारचे सेल्स आहेत, जसं गाईचं पोट खूप फुगते ना, तर ते पूर्णपणे फुगलं पण पाहिजे जेव्हा हळूहळू बाळ डेव्हलप होत आहे, आणि प्रेग्नेन्सी झाल्यानंतर ते वापस त्याच्या जागेवर पण आलं पाहिजे. तर अशा टाइप मध्ये इथं सेल राहतात युटेरस मध्ये. त्याच्यानंतर ही आहे त्यांचं पूर्ण ओव्हरीचं स्ट्रक्चर. जसं इथून जे आहे हे इथं वजायना आहे, वजायनापासून आतमध्ये जेव्हा आपण ते इन्स्ट्रुमेंट टाकतो जिथं आपण सिमेंट डिपॉझिट होते, तर तो हा पार्ट सांगितला होता मी, सर्विक्स, जो झिगझॅग सांगितला होता ना काल डायग्राम मध्ये, कालच्या लेक्चर मध्ये सांगितला आहे. तो हा अशा टाइप मध्ये हा झिगझॅग पाथ आहे इथं. आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर इकडे आहे कॉर्पस लुटियम. समोर सांगतो कॉर्पस लुटियम काय आहे. इकडे आहे ओव्हिडक्ट आणि इथं आहे ओव्हरी. आता हा जो कॉर्पस लुटियम आहे याचं फंक्शन मी समोर सांगतो. याच्या आधी आपल्याला ग्राफियन फॉलिकल्स कसे डेव्हलप होतात, एग्स कसे तयार होतात हे पाहायचं आहे. आता एक मिनिट, हे डायग्राम पाहायच्या आधी कॉर्पस लुटियम कुठे आहे तुम्हाला समजला, ओव्हरी कुठे आहे समजली. तर तो जो कॉर्पस लुटियम आहे त्याच्या आधी आता इथं खूप सारे नाव येतील, नावं लक्षात ठेवजा व्यवस्थित. मी काय बोलतो त्याच्याकडे लक्षात ठेवजा, हे नंतर समजत नाही. नंतर पूर्ण सायकल संपल्यानंतर कोणता हार्मोन काय करते सगळं विसरून जासाल. आता पहा, सर्वात आधी हायपोथॅलॅमस. आता हे हायपोथॅलॅमस काय आहे, हे अॅनिमलच्या ब्रेन मध्ये असणारा एक असं स्ट्रक्चर आहे ज्याच्यापासून सर्व गोष्टी ह्या कंट्रोल होतात. कशापासून? हायपोथॅलॅमस. मग हा हायपोथॅलॅमस काय करते, कारण ही सायकल 21 दिवसांनी दर 21 दिवसांनी रिपीट होते. मग 21 दिवसांनी जशी जशी इस्ट्रस सायकल सुरुवात झाली तर हा हायपोथॅलॅमस काय करते, हा प्रोड्यूस करते GnRH हार्मोन. हा जो GnRH आहे याला म्हटलं जाते गोनोडोट्रॉपिन. गोनोडोट्रॉपिन हार्मोन याला सिग्नल जाते. आता गोनॅडोट्रॉपिन का बरं म्हटलेलं आहे त्याला? गोनॅड म्हणजे काय? मेल आणि फिमेलचा सेक्स ऑर्गन. तर मेल आणि फिमेलचा जो सेक्स ऑर्गन आहे तो तुझं जसं फिमेल मध्ये ओव्हरी आहे आणि मेल मध्ये टिस्टीज आहेत, मग यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस घडवून आणायचे आहेत, यांना एक्साइट करायचं आहे, यांना स्टिम्युलेट करायचं आहे, म्हणून याला नाव दिलेलं आहे गोनॅडोट्रॉपिन हार्मोन. नंतर त्याच्यानंतर तो सिग्नल जाते ब्रेन मध्ये असणाऱ्या पिट्युटरी ग्लँड कडे.
आणि त्या पिट्युटरी ग्लँडचा पण कोणता पार्ट? अँटेरियर पार्ट. मग जीएनआरएच हार्मोन काय करते? हा सिग्नल पाठवते इथं पिट्युटरी ग्लँड कडे. मग या पिट्युटरी ग्लँड कडून स्वतःचे 2 गोनॅडोट्रॉपिन हार्मोन रिलीज होतात. या पिट्युटरी ग्लँड कडून 2 हार्मोन रिलीज होतात. त्याच्यामधलं जे पहिला आहे तो आहे FSH आणि दुसरा जो आहे त्याला म्हणतात LH. आता FSH काय आहे? फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि LH काय आहे? ल्युटियल हार्मोन. व्यवस्थित लक्षात ठेव जा मी काय सांगू राहिलो होतो. कुठून कुठं सिग्नल चालला ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहे. हायपोथॅलॅमसनी काय प्रोड्यूस केलं? जीएनआरएच ला सांगितलं. जीएनआरएच नी कोणाला सांगितलं? पिट्युटरी ग्लँडला सांगितलं. पिट्युटरी ग्लँडनी स्वतःचे 2 हार्मोन तयार केले FSH आणि LH. मग सुरुवातीला जी पहिली फेज आहे इस्ट्रस सायकल मध्ये सुरू होताना, जर इस्ट्रस सायकल मध्ये जर तुम्हाला विचारलं की इस्ट्रस सायकल मध्ये असाही क्वेश्चन येते, इस्ट्रस सायकल मध्ये स्टेजेस किती आहेत? तर इस्ट्रस सायकल मध्ये स्टेजेस आहेत 4. स्टेजेस किती आहेत? 4. म्हणजे त्या आपण ज्या पाहिल्या त्या प्रोइस्ट्रस, इस्ट्रस, मेटिस्ट्रस आणि डायस्ट्रस. पण जर तुम्हाला विचारलं इस्ट्रस सायकल मध्ये फेज किती आहेत, तर इस्ट्रस सायकल मध्ये फेज आहेत 2. त्याच्यामधली पहिली फेज राहते ही फोलिक्युलर फेज आणि दुसरी फेज राहते ल्युटियल फेज. पहिली फेज फोलिक्युलर फेज, दुसरी राहते ल्युटियल फेज. त्या फोलिक्युलर फेजलाच आणखी काय म्हटलं जाते? प्रॉलिफरेटिव्ह फेज. आणि ल्युटियल फेजला म्हटलं जाते सिक्रेटरी फेज. तर हे काय सुरू आहे एवढे नाव? आता कसं करू माय बाई? नाव अजून भरपूर आहेत हार्मोनचे. पहिली जी कोणती झाली? फोलिक्युलर फेज, त्यालाच म्हटलं जाते सिक्रेटरी फेज, म्हणजे ज्याच्यामध्ये सुरुवात होत आहे. आणि जी दुसरी आहे ज्याच्यामध्ये प्रॉलिफरेटिव्ह फेज, ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी तयार होत आहेत. सिक्रेटरी फेज जिथे ऍक्च्युअल वर्क होत आहे ती काय कोणती झाली? सिक्रेटरी फेज म्हणजे दुसरी ल्युटियल फेज. आता याच्यामध्ये सगळे हार्मोन्स काम करतात जसे आपल्या ह्युमन मध्ये होतात. जसं मी सांगितलं होतं तुम्हाला, भीती वाटायला लागली तर ऍड्रेनालिन सिक्रेट होते. जर समजा आपल्याला आपण एकदम आनंदी असलो तर तिथं ऑक्सिटोसिन सिक्रेट होत राहते. अॅनिमल मध्ये पण तसंच आहे. आनंदी असली, दूध देते तर तेव्हा ऑक्सिटोसिन सिक्रेट होते. भीती वाटायला लागली तर ऍड्रेनालिन सिक्रेट होते. जर समजा मिल्कचं सिंथेसिस करायचं आहे तर प्रोलॅक्टिन सिक्रेट होते. तर हा सगळा खेळ कशामुळे होते? हा सगळा हार्मोन्सचा खेळ आहे. मग आता फोलिक्युलर फेज मध्ये होते काय नेमकं? मग या फोलिक्युलर फेज मध्ये काय होतात? फोलिकल्स डेव्हलप होणं सुरू होतात. म्हणजे काय? काऊ काही दिवसांनी हिटिंगवर येणार आहे तर तिथं काय तयार होते? एग्स तयार होणं सुरू होऊन जाते. एग्सला तसं म्हटलं जाते ते पूर्णपणे एग्स राहत नाही, तो त्याला प्रायमरी ओसाइट्स म्हटलं जातं. मग हे जे आहेत एग्स तयार होतात. एग्स तयार होण्याची प्रोसेस सुरू होऊन जाते. तर ते प्रोसेस सुरू व्हायच्या आधी काय होतात? फोलिक्युलर फेज म्हणजे या नावावरूनच लक्षात ठेवा तिथं फोलिकल्स डेव्हलप होणं सुरू होते. म्हणजे तो जो कॉर्पस लुटियम आता दाखवला होता मी, त्या कॉर्पस लुटियमच्या जागेवर आधी हा असते ग्राफियन फॉलिकल. मग हा जो ग्राफियन फॉलिकल आहे, ग्राफियन फॉलिकल याच्या थ्रू काय सुरू होते? एग प्रोडक्शन सुरू होऊन जाते. तिथं हळूहळू एग तयार होणं सुरू होऊन जातात आणि हा ग्राफियन फॉलिकल त्या एगला न्यूट्रिशन देण्याचं काम करते. म्हणजे तिथं हळूहळू, कारण मेटिंग तेव्हाच होईल ना जर स्पर्म एकदम स्ट्रॉंग असला, एग एकदम स्ट्रॉंग असला, दोघंही स्ट्रॉंग असले तेव्हाच मेटिंग झाल्यानंतर प्रेग्नेन्सीचा चान्स बनेल. एग स्पर्म स्ट्रॉंग आहे आणि एग तेवढा स्ट्रॉंग नाही आहे तर मेटिंग कन्सेप्शनचा चान्स होईल का? नाही होणार. त्याच्यामध्ये मग ते सगळे डिझॉल्व्ह होऊन जाईल. मग स्ट्रॉंग असले पाहिजे एग, जेणेकरून एग्स गेले, स्पर्म भेटले तर काय झालं पाहिजे? आपला एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट, आपला एम्ब्रिओ जो आहे याचं इम्प्लांटेशन प्रॉपरली झालं पाहिजे. मग इथं काय होते? ग्राफियन फॉलिकल्स करून एग तयार झाले. मग इथं काही आणखी अशा सेल्स तयार होतात, प्रेझेंट असतात की त्या सेल्स मधून कोणता हार्मोन बाहेर निघते? इस्ट्रोजन. तर लक्षात ठेव जा, इस्ट्रोजन जो आहे हा फोलिक्युलर फेजचा हार्मोन आहे. इस्ट्रोजन. इस्ट्रोजन कुठं तयार होतो? तर लक्षात ठेव जा, फोलिक्युलर फेज मध्ये तयार होतो. इस्ट्रोजन फोलिक्युलर फेज मध्ये तयार होतो. व्यवस्थित लक्षात ठेव जा. मग हा इस्ट्रोजन काय काम करते? आता इस्ट्रोजनचं काम काय आहे? एग तयार झाले, काऊला हिटिंगवर आणण्याचं काम.
मग इथून आहे ना परत जो आहे ना इस्ट्रोजन कडून, त्याला इस्ट्राडायोल पण म्हणतात किंवा इस्ट्रोजन पण म्हणतात, इथून सिग्नल जाते इकडे हायपोथॅलॅमस कडे की आता काऊ हिटिंग वर येणार आहे. काऊ हिटिंग वर येणार आहे तर मग तुम्ही काय करा आता, आणि हे सगळी गोष्ट कशातून होते, ब्लड फ्लो मुळे. हळूहळू ब्लड फ्लो वाढतो आणि इथून काय इस्ट्रोजन इकडे सिग्नल पाठवतो. इकडे सिग्नल पाठवलो की मग हे काय सांगते याला की तुम्ही आता ल्युटियल हार्मोन तयार करा किंवा LH फेज तुम्ही सिक्रेट करा. मग इथून परत सिग्नल इकडे येतो, सिग्नल इकडे येतो, याचं काम सुरू होऊन जाते ल्युटियल हार्मोन. मग याचं काम सुरू होऊन गेल्यानंतर या फेज मध्ये काय होते, ओव्ह्युलेशन स्टार्ट होऊन जाते. ओव्ह्युलेशन म्हणजे काय, हा ल्युटियल हार्मोन आला, यांनी काय सांगितलं की आता एग तिथून रिलीज करा. आता मीटिंगचा टाइम झालेला आहे, एग रिलीज केला, बाकी पुढची सायकल आता मी सांभाळतो. काऊ हिटिंग वर येऊन गेली, इस्ट्रोजन तयार झाला, इस्ट्रोजननं काऊ हिटिंग वर आणली, एग रिलीज करून दिला. काऊ आता रिसेप्ट करण्यासाठी तयार आहे आणि तिथून आता तुमचं काम झालं, ग्राफियन फॉलिकल गायब करा, आता मी सांभाळतो सगळं. मग दुसरी जी फेज आहे लुटियल फेज, याच्यामध्ये सगळं कोण सांभाळते आता. मग या लुटियल फेज मध्ये ओव्ह्युलेशन तयार झाले, एग तिकडून रिलीज झाले. मग तिथं जे ग्राफियन फॉलिकल तयार झाले होते, हे सांगितलं होतं मी, त्याच जागेवर तिथं जे स्ट्रक्चर तुम्हाला दाखवलं होतं तिथं तयार झाला कॉर्पस लुटियम. कारण काऊ नेहमीच हिटिंगवर राहील का, नाही. तो 24 तासाचा तो पिरियड संपला, एग रिलीज झाला, स्पर्म आतमध्ये गेले आणि मग समोरचं काय आहे हे मी सांभाळतो म्हणते. कोण म्हणते, कॉर्पस लुटियम. ग्राफियन फॉलिकल तिथून गायब झाले, त्याच्या जागेवर कॉर्पस लुटियम तयार झाला. आणि कॉर्पस लुटियम कोणता हार्मोन रिलीज करते, प्रोजेस्टिरॉन. प्रोजेस्टिरॉन यांनी सिक्रेट केला, कोणी, कॉर्पस लुटियमने. आणि हा प्रोजेस्टिरॉन काय करते मग, हा जर समजा प्रॉपर तिथं जर समजा व्यवस्थित इम्प्लांटेशन झालं, एग आणि स्पर्म व्यवस्थित भेटले, तर तिथं काय तयार होईल, झायगोट तयार होईल. मग त्याचं पुढचं 9 महिन्यासाठी ज्या गेस्टेशन पिरियड मध्ये तो आतमध्ये राहते, त्याचं सगळं खाणं पिणं, त्याचं सगळं व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी एक हार्मोन काम करते. मग तो आहे प्रोजेस्टिरॉन, जो काय करते, मेंटेनन्स ऑफ प्रेग्नेन्सी. व्यवस्थित लक्षात ठेवा, प्रोजेस्टिरॉन मेंटेनन्स ऑफ प्रेग्नेन्सी, प्रेग्नेन्सी मेंटेन करण्याचं काम प्रोजेस्टिरॉनचं. मग प्रोजेस्टिरॉनने समोरचं एम्ब्रिओचं त्याचं नरिशमेंट सगळं व्यवस्थित करण्याचं काम हातात घेतलं प्रोजेस्टिरॉनने. जर हे कधीची गोष्ट आहे, जर समजा व्यवस्थित तिथं सगळे सक्सेसफुली आपलं मीटिंग झाली, सक्सेसफुली आर्टिफिशियल इन्सेमिनेशन झालं, सक्सेसफुली जो काही लाखो करोडो मधला एक सिंगल स्पर्म आहे हा एग मध्ये जाऊन बसला आणि त्यांचं व्यवस्थित झायगोट तयार झाला. हे कधी झालं, तेव्हा प्रोजेस्टिरॉन तयार झाला. पण इन केस समजा प्रेग्नेन्सी नाही झाली, तिथं काहीतरी गडबड झाली, किंवा स्पर्मच कमजोर आहे किंवा एगच कमजोर आहे, मग तशा वेळेस काय चेंजेस होतात. मग तशा वेळेस काय होते, तशा वेळेस या कॉर्पस लुटियम मधून एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये ऑक्सिटोसिन रिलीज केला जातो. आणि हा ऑक्सिटोसिन काय करतो, एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये ऑक्सिटोसिन रिलीज केला जातो. आणि हा ऑक्सिटोसिन जसं फिमेलच्या युटेरस मध्ये एंडोक्राइन ग्लँड्स प्रेझेंट राहतात, एंडोमेट्रियम, आणि हे काय करते मग, ओव्हरीच्या जे युटेरस आहे ना, युटेरसच्या आतमध्ये काही लाईन्स प्रेझेंट राहतात, काही अशा स्ट्रक्चर प्रेझेंट राहते, त्याच्यामधून हे काय करतात, PGF2 अल्फा हा हार्मोन सिक्रेट करायला प्रवृत्त करते. कोण करते, ऑक्सिटोसिन. ऑक्सिटोसिन काय म्हणते की प्रोजेस्टिरॉन किंवा हे जे प्रॉपर प्रेग्नेन्सी आहे हे मेंटेन झालेलं नाहीये, आपल्याला पुढच्या इस्ट्रस सायकल मध्ये 21 दिवसांनी परत ट्राय करावं लागणार आहे. मग ऑक्सिटोसिनने सिग्नल कुठे सांगितला, युटेरसच्या एंडोमेट्रियम लाईन्सला. मग या एंडोमेट्रियम मधून कोणता हार्मोन सिक्रेट झाला, तो झाला PGF2 अल्फा. त्याला म्हटलं जाते प्रोस्टॅग्लॅन्डिन हार्मोन. PGF2 अल्फा प्रोस्टॅग्लॅन्डिन हार्मोन सिक्रेट झाला. आणि मग हा हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर हा काय करते, हा आल्यानंतर या कॉर्पस लुटियमला गायब करून टाकते की तुमचं कामच नाहीये आता. 9 महिन्यासाठी जी प्रेग्नेन्सी मेंटेन करायची होती आपली, ते काम आताच थांबून गेलं, आपल्याला परत 21 दिवसांनी ट्राय करावं लागणार आहे. हे जे काम आहे तुमचं काम झालं, आता भाऊ चालले जा तुम्ही.
आम्हाला परत ग्राफियन फॉलिकलचं काम आहे, आम्हाला परत काही दिवसांनी एग तयार करावं लागणार आहे, एग तयार केल्यानंतर आम्हाला परत हे सगळी सायकल घडवून आणावं लागणार आहे. तर हे कोणाचं काम आहे मग सगळं गायब करण्याचं काम, किंवा या प्रोसेसला म्हणतात मग ल्युटिओलिसिस, ब्रेक डाऊन ऑफ कॉर्पस ल्युटियम, त्याला म्हटले जाते ल्युटिओलिसिस. कॉर्पस ल्युटियमचा ब्रेकडाऊन करणे, कॉर्पस ल्युटियम. मग कॉर्पस ल्युटियम नाही आला तर प्रोजेस्टेरॉन येईल का? नाही. आणि हा प्रोजेस्टेरॉन प्रेझेंट कधी राहते? हा प्रेझेंट पूर्ण गेस्टेशन पिरियड मध्ये हा मेंटेन कावर ठेवते, कारण हा प्रोजेस्टेरॉन परत इस्ट्रोजनला येऊ देत नाही. इस्ट्रोजनची लेवल कमी, प्रोजेस्टेरॉनची लेवल एकदम हाय. मग जेव्हा प्रेग्नेन्सी पिरियड मध्ये राहते तेव्हा पूर्ण 9 महिने काऊ हिटिंगवर येणार आहे का? काऊ हिटिंगवर येणार नाही, कारण तिथं प्रॉपर आतमध्ये जो एम्ब्रिओ आहे, तिथं जे बाळ आहे ते तयार होत आहे. काऊला हिटिंगवर आणण्याचं कामच नाही, कारण याचं लेवल तिथं खूप वाढलेलं राहते प्रोजेस्टेरॉनचं. सगळं मी मेंटेन करतो 9 महिन्यासाठी. मग परत जेव्हा सेकंड कालविंगच्या वेळेस तेव्हा विचार करू तुमचा, तेव्हा तुम्हाला जेव्हा काऊला हिटिंगवर आणायचं आहे तेव्हा इस्ट्रोजनचं काम पडेल. तोपर्यंत मग हा मेंटेन ठेवल. पण सगळ्या गोष्टीमध्ये बिघाड झाला तर प्रोस्टॅग्लॅन्डिन आला, यानं सगळं ल्युटिओलिसिस केलं, कॉर्पस ल्युटियमला गायब करून टाकलं. हळूहळू प्रोजेस्टेरॉनचे लेवल कमी होऊन गेले. इकडे परत 21 दिवसांनी इस्ट्रोजन लगेच तयार, लगेच ग्राफियन फॉलिकल तयार, लगेच इकडून सिग्नल इकडे, इथून इकडे, इथून इकडे, परत हार्मोनल चेंजेस सुरू झाली. इस्ट्रोस सायकल. समजलं का? पण समजलं नसेल तर परत एक वेळा सांगतो. कोणाची काही शंका, काही दुविधा, काही मनामध्ये घोर संकट काही नाही आहे असेल तर परत सांगतो. हार्मोनचं आहे ते समजत नाही मग नंतर, आणि व्यवस्थित लक्षात ठेव जा. मग आपल्याला सुरुवातीला कसं वाटते, आता याच्यामधून चुका सांगतो मी. कधी कधी असं विचारलं जातं की ओव्ह्युलेशन प्रवृत्त करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? तर आपल्याला वाटते की ओव्ह्युलेशन कुठं होत आहे? ओव्ह्युलेशन होत तर आहे पहिल्या फेजमध्ये होत आहे, पण ते सुरू करण्यामागे हात याचा असते, ल्युटियल हार्मोनचा, या एलएफचा. ते होते पहिल्या फेजमध्ये, पण हात याचा राहते, कारण याला जेव्हा सिग्नल गेला तेव्हाच हा काय करते, हा सेकंड फेज हँडल करते ना. मग हात म्हणते की ओव्ह्युलेशन होते. तर व्यवस्थित ओव्ह्युलेशन जे आहे हे लक्षात ठेवा. कॉर्पस ल्युटियम काय काम करते, नंतर ग्राफियन फॉलिकल काय काम करते, तिकडे हिटिंगवर आणण्यासाठी आता हार्मोन सांगतो मी कोणकोणते आहेत मेजर. जर तुम्हाला असं विचारलं की काऊला हिटिंगवर आणण्यासाठी किंवा काऊ जेव्हा हिटवर येते त्याच्यासाठी कोणता हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे, तर कोणता झाला? इस्ट्रोजन. जर समजा प्रॉपर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ झालं तर तिथून प्रेग्नेन्सी मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे, तर प्रोजेस्टेरॉनचं. जर प्रेग्नेन्सीचा चान्स नाही झाला तर ते सगळं डिझॉल्व्ह करण्याचं काम कोणतं आहे? बुकमध्ये तुम्हाला हा हार्मोन दिसणार नाही, याच्याबद्दल नाहीये. तिथं एक तर कुठेतरी दिसेल तुम्हाला प्रोस्टॅग्लॅन्डिन, किंवा एखाद्या डिटेल बुक मध्ये असेल तर त्याच्यामध्ये दिसेल. पण बुक मध्ये फक्त इथपर्यंतच दिलेलं आहे की इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ झालं तर प्रॉपर प्रेग्नेन्सी मेंटेन करण्याचं काम हे सगळं डायस्ट्रस मध्ये सुरू राहते. पण जर नाही झालं तर काय, तर नाही झालं तर तिथं हे काम करतात. आणि युटेरसच्या आतमध्ये एंडोमेट्रियम लाईन्स राहतात, त्यांच्यामधून काही हार्मोन सिक्रेट होतात. म्हणजे पहा बरं किती खतरनाक स्ट्रक्चर आहे ते. सगळं सगळं त्या ओव्हरीच्या आतमध्ये सगळे हार्मोन ब्रेन पर्यंत सिग्नल जातो. कशा प्रकारे सिग्नल जातो हे त्याच्यामध्ये मग निगेटिव्ह हे जाते, निगेटिव्ह सायकल हे जाते की इथून मग समजा हा प्रोजेस्टेरॉन काय करते, जर समजा हे नाही झालं तर याच्याकडूनच सिग्नल इकडे जाते. सिग्नल गेल्यानंतर हात म्हणते की प्रेग्नेन्सी झाली नाही. मग तिथून सिग्नल वापस इकडे येतात की भाऊ PGF2 अल्फा सोडायला, याचं काम संपलं. मग कॉर्पस ल्युटियमला गायब करतात, PGF2 अल्फा येते, त्याला म्हटलं तर प्रोस्टॅग्लॅन्डिन, तो सगळं कॉर्पस ल्युटियमला डिझॉल्व्ह करून टाकते. कॉर्पस ल्युटियम गायब होऊन जाते, त्याला म्हटलं ते ल्युटिओलिसिस ब्रेकडाऊन ऑफ कॉर्पस ल्युटियम. समजे क्या? आणि जर तुम्हाला म्हटलं की ओव्ह्युलेशन कोणत्या फेज मध्ये होते, तर बाकी अॅनिमल्स मध्ये ते समजा इस्ट्रस फेज मध्ये दिलेला आहे, पण काऊ आणि बफेलो मध्ये ते मेटा इस्ट्रस मध्ये होते. काऊ आणि बफेलो मध्ये ते मेटा इस्ट्रस मध्ये होते. समजे क्या? इकडे नवीन समजलं? फक्त ज्यांच्यासाठी नावं नवीन आहेत ते 1-2 वेळेस नावं तुम्ही पाहिले तर मग तुम्हाला समजून जाईल नेमकं काय. आता तेच आपण इथं पाहू. हा इकडे हायपोथॅलॅमस आहे, त्याच्या खाली GnRH आहे, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड आहे, म्हणजे पिट्युटरी ग्लँडचा समोरचा भाग. मग तिथून 2 हार्मोन रिलीज झाले, कोणते? एक आहे FSH आणि दुसरा आहे LH. मग या FSH काय आहे?
फोलिकल स्टिम्युलेटिंग ग्रोथ, याच्या थ्रू काय होत आहे, फोलिकल्स तयार होत आहेत, एग्स तयार होत आहेत. मग एग्स तयार झाल्यानंतर इकडे हा इस्ट्रोजन म्हणजे इस्ट्रोडायल, इथून सिग्नल गेला तिकडे हायपोथॅलेमस कडे सिग्नल गेला, तिथून मग सांगितलं की एलएच तयार करा. एलएच तयार झाल्यानंतर काय झालं, एलएच ची लेवल वाढली आणि इकडे काय आहे, ओव्ह्युलेशन सुरू झालं. ओव्ह्युलेशन दिलेला आहे इकडे एलएच कडून ल्युटियल फेज मध्ये. आणि मग हा काय करते, कॉर्पस लुटियमला तयार केलं. कॉर्पस लुटियमने काय केलं, प्रोजेस्टिरॉन सुरू केला. प्रोजेस्टिरॉन पाठवल्यानंतर प्रोजेस्टिरॉनचं काम काय आहे, मेंटेनन्स ऑफ प्रेग्नेन्सी मेंटेन ठेवण्याचं काम केलं. पण जर समजा व्यवस्थित जर प्रेग्नेन्सी नाही मेंटेन झाली, हाच प्रोजेस्टिरॉन हे इकडे रेड कलर मध्ये दाखवला निगेटिव्ह सिग्नल पाठवून देते की काम झालं नाही, पाहू 21 दिवसानंतर. मग तिकडून परत आणखी इकडून असे सिग्नल येतात, परत हे काम सुरू होऊन जाते, अशी सायकल सुरू राहते. समजे आता तेच आपण डिटेल वाचून घेऊ. आता तुम्हाला हे भारी जाणार नाही की कोण काय प्रोड्यूस करते. हायपोथॅलॅमस प्रोड्यूस गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. आता सांगितलं तुम्ही हायपोथॅलॅमस जीएनआरएस केला इन रिस्पॉन्स टू सर्क्युलेटिंग द इस्ट्रोजन. काय का कशासाठी, इस्ट्रोजन सर्क्युलेट करा म्हणजे काऊ हिटिंग वर आणायची आहे. और टू सीज द जीएनआरएस प्रोडक्शन इन रिस्पॉन्स टू द प्रोजेस्टिरॉन. आणि जर समजा प्रोजेस्टिरॉन सिक्रेट झाला तर मग ते सीज करून द्या. या दोन्ही गोष्टी सांभाळण्याचे काम कोण करते, वर जीएनआरएस. GnRH functions to stimulate the anterior pituitary to produce and release FSH and ALS. त्याने anterior pituitary ला सांगितलं, त्यांनी काय केलं, follicular stimulating hormone आणि luteinizing hormone हा रिलीज केला. FSH and ALS are transported through the systemic blood circulation. आणि हे हार्मोन्स थ्रू हे गोष्ट कशी होते, हे ब्लड मधून सगळं सर्क्युलेट होते, ब्लड वर प्रेशर येते आणि त्याच्यामधून ह्या गोष्टी सिग्नल वरून खाली येतात. मग blood circulation to the ovaries when they initiate a series of morphological changes that lead to the ovulation and pregnancy if fertilization occurs. आणि मग याच्यामुळे काय पूर्ण मॉर्फोलॉजिकल चेंजेस त्या ओव्हरी मध्ये होत राहतात. हे सगळं फंक्शन करण्याचं काम मेन कोण आहे, सर्वात वर बॉस बसलेला आहे हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमस कुठं आहे, आपल्या ब्रेन मध्ये. आणि त्या ब्रेन पासून सगळं हे सुरू राहतं. आणि तसं जर तुम्ही हे वाचलं असतं तर हे लवकर समजलं नसतं की हे जीएनआरएच काय आहे, हे हायपोथॅलॅमस काय आहे, अँटेरियर पिट्युटरी काय आहे. आता समजलं. नंतर द इस्ट्रो सायकल ऑफ द काऊ इज जनरली अबाउट 21 days. जनरली 21 दिवसाची राहते, बट इट कॅन रेंज फ्रॉम 17 to 24 days. मग त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते कारण हार्मोनल चेंजेस आहे. 17 होऊ शकते, 24 होऊ शकते, 24 चे 30 होऊ शकतात. in duration each cycle consists of a long luteal phase. long luteal phase का बरं म्हटलं आहे, कारण पहिली फेज 2 आणि 1, पहिल्या 2 दिवसात काय होईल, एक डेव्हलपमेंट, ग्राफियन फॉलिकल डेव्हलपमेंट, हे सगळं काम सुरू राहील प्रोइस्ट्रस मध्ये. इस्ट्रस मध्ये काय होईल, ओव्ह्युलेशन होऊन काऊ लगेच काय होईल, मेटिंग होईल इस्ट्रस मध्ये. मग 2 आणि 1 या 3 दिवसात हे 2 कामं झाले. आणि शेवटच्या ज्या 2 फेज आहेत, मेटिस्ट्रस आणि डायइस्ट्रस, हे लॉंग फेज आहे. मग तिथं दिलेला आहे 1 ते 17 दिवसांपर्यंत, ज्याच्यामध्ये ल्युटियल फेज आहे, ज्याच्यामध्ये कॉर्पस लुटियम सगळं सांभाळतं. मग ते 1 ते 17 दिवस वेअर द सायकल इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ प्रोजेस्टिरॉन. आणि हा प्रोजेस्टिरॉन कोणी पाठवला होता, कॉर्पस लुटियमने. म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोजेस्टिरॉनच्या कंट्रोल मध्ये राहते सायकल 1 ते 17 दिवसासाठी. म्हणजे पुढचे पहिले दिवस सोडून शेवटचे जे 17 दिवस आहेत त्याच्या कंट्रोल मध्ये राहते. कारण त्याचा प्रयत्न काय असतात की काऊ प्रेग्नेंट झाली पाहिजे, मग इथून पुढचे 9 महिने मी थांबतो, जातच नाही घराबाहेर. मग जर नाही झालं तर मग तो प्रोजेस्टिरॉन सिग्नल वापस पाठवून देते की प्रेग्नेन्सी झाली नाही, इम्प्लांटेशन प्रॉपर झालेलं नाही, तुम्ही चाललो आता, तुम्ही तुमचं इस्ट्रोजन घेऊन या, परत सुरू करा, मी परत येईल, मी पुन्हा येईल. असं मग तो जोपर्यंत प्रॉपर इम्प्लांटेशन होत नाही तोपर्यंत प्रोजेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन यांचा खेळ सुरूच राहते. मी पुन्हा येईल. इस्ट्रोजन वाढला तर प्रोजेस्टिरॉन कमी, प्रोजेस्टिरॉन वाढला तर इस्ट्रोजन कमी. वेअर द अँड अ शॉर्टर फॉलिक्युलर फेज. ही काय फॉलिक्युलर फेज शॉर्टर, डेज 18 to 21. मग प्रॉपर काहीच असं झालं नाही, मग ते शेवटचे जे 18 ते 21 दिवस आहेत ना, त्या दिवसामध्ये परत हे सुरू होऊन जाते, परतची तयारी सुरू होऊन जाते. 18 ते 21 दिवसामध्ये याच्यामध्ये मग परत वापस ते फॉलिकल डेव्हलप करणं, एक तयार करणं, या सर्व गोष्टी सुरू होतात. आणि 21व्या दिवसापासून परत ती सायकल रिपीट. वेअर द सायकल इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इस्ट्रोजन. मग याच्यामध्ये काय, सायकल इस्ट्रोजनच्या कंट्रोल मध्ये राहते. द सायकल बिगिन्स विथ द स्टँडिंग हीट ऑर इस्ट्रस. This time of peak estrogen secretion can last from 6 to 24 hours.
with ovulation occurs 24 to 32 hours after the beginning of estrus. हा क्वेश्चन मला कृषी विस्तार अधिकारीला होता. सेम हे दोन आकडे 24 ते 32 तास. म्हणजे त्याच्यामध्ये काय विचारलं होतं, नेमकं हा समजून घेण्याचा पार्ट आहे. हे पाठ करत बसले तर व्यवस्थित लक्षात राहत नाही. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, दिस टाइम ऑफ पीक इस्ट्रोजन सिक्रेशन कॅन लास्ट फ्रॉम 6 to 24 hours. पण ओव्ह्युलेशन कधी होते? ओव्ह्युलेशन हे इस्ट्रस सुरू झाल्या झाल्या लगेच होत नाही. इस्ट्रसच्या शेवटी सुरू होते. म्हणून मी म्हटलं की काऊ आणि बफेलो मध्ये हे जे आहे हे मेटा इस्ट्रस मध्ये होते ओव्ह्युलेशन. कारण ओव्ह्युलेशन ऑकरिंग ड्युरिंग 24 to 32 hours आफ्टर द बिगिनिंग ऑफ इस्ट्रस. म्हणजे तो जो 18 ते 24 तासाचा सांगितला होता मी, एका तासाचा आता अॅनिमल मध्ये व्हॅरी होते तर 2 दिवस 3 दिवस, याच्या सगळ्यात लास्ट क्वार्टर मध्ये तेव्हा ओव्ह्युलेशन होते. मग हे बाकी सगळे अॅनिमल्स मध्ये कॉमन आहे म्हणून इथं असं म्हटलं आहे. पण काऊ आणि बफेलो मध्ये हे मेट इस्ट्रस मध्ये जात. आणि हे विचारलं होतं किती तासांनी होते. समजे असे क्वेश्चन येतात. कॉलेजमध्ये शिकवतात काय एवढं? फोलिक्युलर फेज म्हणजे ते फोलिक्युलर फेज मध्ये काय, लॉंगेस्ट स्टेप इन द मेन्स्ट्रुअल सायकल लास्टिंग फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ पिरियड टू द ओव्ह्युलेशन मिनिंग द रिलीज ऑफ द एग. त्याच्यानंतर ओव्ह्युलेशन म्हणजे काय, द रिलीज ऑफ एग. आणि कॉर्पस ल्युटियम इट इज अ ट्रान्झिएंट एंडोक्राइन ग्लँड. अशा प्रकारचे ग्लँड प्रेझेंट राहते दॅट डेव्हलप फ्रॉम ग्राफियन फॉलिकल. आता सांगितलं होतं मी की तो ग्राफियन फॉलिकलचं काम झालं, इस्ट्रोजनचं काम झालं, तो गायब होते आणि त्याच्या जागेवर कॉर्पस ल्युटियम तयार होते. म्हणजे तो कुठं तयार होते, डेव्हलप फ्रॉम द ग्राफियन फॉलिकल, त्याच्यापासूनच तयार होते आफ्टर द ओव्ह्युलेशन अँड इट इज रिक्वायर्ड टू सपोर्ट द प्रेग्नेन्सी ऑफ द मॅमल. मग हा समोर काय करते, त्या मॅमलची प्रेग्नेन्सी मेंटेन करण्याचं काम करते. मग यालाही ब्रेक करणारा कोणतरी येते, शेर को सव्वा शेर, मग तो येते PGF2 अल्फा. की तुमचंही काम नाही, आता माझं काम आहे. मग याला डिझॉल्व करण्यासाठी, याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी PGF2 अल्फा येते. तो कुठून सिक्रेट होते, युटेरस मधून. युटेरसच्या आतमध्ये एंडोमेट्रियम लाईन्स प्रेझेंट असतात, त्याच्यापासून PGF2 अल्फा सिक्रेट होते. आणि त्यालाही सिक्रेट करण्याचं थोड्या प्रमाणात काम करते ऑक्सिटोसिन. तर इस्ट्रस सायकलच्या फेज किती आहेत सांगितलं होतं मी. फेज म्हटलं तर 2, स्टेज म्हटलं तर 4. मग फेज मध्ये हार्मोन, फोलिक्युलर फेज मध्ये आता तुम्ही सांगता, फोलिक्युलर फेज मध्ये कोणता हार्मोन प्रेझेंट होता, इस्ट्रोजन. ल्युटियल फेज मध्ये कोणता होता, प्रोजेस्टेरॉन. हे 2 हार्मोन झाले. पिरियड कसा आहे, जसं कॉर्पस ल्युटियम रिग्रेस, कॉर्पस ल्युटियम गेल्यानंतर परत काय लगेच ओव्ह्युलेशन होईल. नंतर इकडे ओव्ह्युलेशन झाल्यानंतर परत कॉर्पस ल्युटियम होईल. म्हणजे इथं काय इस्ट्रोजन मध्ये काय दिलेलं आहे की कॉर्पस ल्युटियम गेल्यानंतर ओव्ह्युलेशन होत आहे. म्हणजे काय, काऊ हिटिंग वर येत आहे तर तिथं काम करत आहे इस्ट्रोजन. आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर कॉर्पस ल्युटियम परत आला म्हणजे हा कशासाठी आला, हा काहीतरी प्रेग्नेन्सी मेंटेन करण्यासाठी आला. म्हणजे हा प्रोजेस्टेरॉन रिलीज करेल. आणि स्टेज प्रो इस्ट्रस, इस्ट्रस, मेट इस्ट्रस आणि डाय इस्ट्रस. समजे. मग हे आहेत 2 दिवस, 1 दिवस, 4 दिवस आणि 14 दिवस. त्याच्यामध्ये सर्वात पहिली जी फेज आहे ज्याच्यामध्ये 2 दिवसाची, 2 दिवसाची जी आहे प्रो इस्ट्रस, त्याच्यामध्ये पिरियड ऑफ बिल्डिंग अप ऑफ ग्राफियन फॉलिकल किंवा ओव्हरियन फॉलिकल विच हेल्प फॉर द नरिशमेंट ऑफ द ओव्हन फ्लुइड कंटेन्स हार्मोन कॉल्ड एज इस्ट्रोजन. हा तिथं तयार होत आहे. इट कॉजेस द चेंजेस इन युटेरस आणि ब्लड सप्लाय. हे प्रो इस्ट्रस मध्ये येते. ब्लड सप्लाय मध्ये चेंजेस होतात कारण सिग्नल वर पाठवला जातो हायपोथॅलॅमस कडे. नंतर इस्ट्रस ड्युरिंग विच द प्रेग्नेन्सी इज रेडी टू रिसीव्ह द मेल, ज्याच्यामध्ये काय होते, फिमेल, सॉरी मी प्रेग्नेन्सी म्हटलं का, फिमेल इज रेडी टू रिसीव्ह द मेल. हे कशामध्ये होते, इस्ट्रस मध्ये. ओव्ह्युलेशन युज्युअली ऑकर्स ड्युरिंग इस्ट्रस. इस्ट्रसच्या वेळेस याच्यामध्ये दिलेला आहे ओव्ह्युलेशन. काऊ ओव्ह्युलेट ड्युरिंग मेट इस्ट्रस, हे आताच सांगितलं. मग असे कुठून तरी बारीक क्वेश्चन एखाद्या वेळेस विचारल्या जातात, जे काय राहते एक्सेप्शन राहते. जसं आता नॉर्मली सगळेच वाचतील की ओव्ह्युलेशन कुठे होते, ओव्ह्युलेशन कुठे होते, इस्ट्रस इस्ट्रस इस्ट्रस. पण याच्यामध्ये काऊ ओव्ह्युलेट कधी करते, काऊ आणि बफेलो जनरली करते कशामध्ये होते, मेट इस्ट्रस मध्ये. म्हणून तिथं दिलं होतं. आता तो मागची स्लाइड पाहिली ना, त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं कॉर्पस ल्युटियम रिग्रेस, ओव्ह्युलेशन, नंतर ओव्ह्युलेशन आणि कॉर्पस ल्युटियम रिग्रेस. तर या मेट इस्ट्रस मध्ये काऊ होते. आणि ओव्ह्युलेशनच्या ही काय आहे, एकदम शेवटी 24 ते 32 तासात सगळ्यात लास्ट क्वार्टर मध्ये ओव्ह्युलेशन होते. म्हणून ते कधी कधी हार्मोनलचा खेळ आहे, कधी कधी पुढच्या स्टेज मध्ये जाऊ शकते. इस्ट्रस तर मेट इस्ट्रस मध्ये.
नंतर मेटिस्ट्रस काय आहे, 4 दिवसांची, ज्याच्यामध्ये काय इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ टेक्स प्लेस. एम्ब्रिओ इथं टेक्स प्लेस झाला, प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ ग्राफियन फॉलिकल. मग आपला कॉर्पस लुटेम आला आणि त्यांनी काय म्हटलं, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ झालेला आहे, प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल यायचं काहीच काम नाही, पुढची सगळी सायकल मी सांभाळतो. मग देअर बाय अरेस्ट द इस्ट्रस सायकल. इथं इस्ट्रस सायकल थांबून जाते, जसं ह्युमन मध्ये पण होते. इस्ट्रस सायकल तशी थांबून जाते. मग जोपर्यंत त्यांचा पूर्ण गेस्टेशन पिरियड होत नाही तोपर्यंत मग इस्ट्रोजन आणि ग्राफियन फॉलिकल ओव्ह्युलेशन यांचं कामच नाही, कारण तिथं ऑलरेडी तिथं बाळ तयार होत आहे, डेव्हलप होत आहे. लास्ट आहे ड्राय इस्ट्रस. ड्राय इस्ट्रस मध्ये मग काय 14 दिवसाची, ज्याच्यामध्ये फर्दर डेव्हलपमेंट ऑफ युटेरस टेक्स प्लेस इफ द एनिमल हॅज नॉट कन्सिव्ह. मग या शेवटच्या 14 दिवसांमध्ये काय होते, जर ॲनिमल जर नॉट कन्सिव्ह म्हणजे जर तिथं व्यवस्थित इम्प्लांटेशन झालं नाही, इन्व्हॉल्युशन ऑफ युटेरस टेक्स प्लेस. इन्व्हॉल्युशन म्हणजे काय, सुरुवातीला असे सिग्नल जातात त्या ओव्हरीमध्ये की इकडून एग आला, इकडून स्पर्म आला, आता इम्प्लांटेशन होते. मग युटेरस काय करते, युटेरस तयारी करते कशाची, की आपल्या आजूबाजूच्या ज्या सेल्स आहेत, आजूबाजूचे जे काही ऑर्गन्स आहेत हे मोठे करायला डेव्हलप. कारण जर बाळ हळूहळू मोठं होईल तर तेवढी जागा लागेल ना तिथं, हे हळूहळू मोठं व्हायला लागते. पण तिथं ॲनिमल कन्सिव्हच झालं नाही तर परत सिग्नल जातात पिट्युटरी ग्लँड कडे, तिथून सिग्नल येतात ॲनिमल कन्सिव्ह झाला नाही, PGF2 अल्फा येते, सगळं डिझॉल्व्ह करून जाते आणि ते जे आहे इन्व्हॉल्युशन ऑफ युटेरस ते वापस त्याच्या जागेवर येऊन जातं. आहे की नाही इंटरेस्टिंग. मग परत मग 21 दिवसांनी सायकल रिपीट हो गया इस्ट्रस सायकल. आता डिफरन्स काय आहे, मेन जर आपण डिफरन्स पाहिला तर ह्युमनच्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये आणि इस्ट्रस सायकल मध्ये. जसं मेन्स्ट्रुअल सायकल येते मंकी, एप्स आणि ह्युमन मध्ये, आणि इकडे जर पाहिलं तर इकडे येते काऊ, बफेलो, गोट, शीप यांच्यामध्ये. नंतर मेन्स्ट्रुअल फेज आणि प्रॉलिफरेटिव्ह फेज आणि सिक्रेटरी फेज याच्यामध्ये इस्ट्रस पिरियड, देन एनोइस्ट्रस फेज. एनोइस्ट्रस म्हणजे काय, इस्ट्रस पिरियड मध्ये ज्याच्यामध्ये हिटवर येते, एनोइस्ट्रस म्हणजे ज्याच्यामध्ये हिटवर येत नाही. सेक्स अर्ज इज नॉट इन्क्रीज. ह्युमन मध्ये असं होत नाही. ह्युमन मध्ये जर समजा मेन्स्ट्रुअल सायकल आली तर सेक्स करण्याची इच्छा होत नाही. पण इकडे ॲनिमल मध्ये जे काही आहे याच्यामध्ये ॲनिमल जो आहे हा त्याच फेज मध्ये रिसेप्टिव्ह राहते, त्याच 24 तासासाठी, त्याच 18 तासासाठी. तोच एका दिवसाचा इस्ट्रस पिरियड ज्याच्यामध्ये ॲनिमल काय आहे तो रिसेप्टिव्ह राहते, म्हणजे काऊ रिसेप्टिव्ह राहते त्याच्यात. फिमेल डज नॉट परमिट सेक्स. याचे ह्युमन मध्ये फिमेल त्या टाइमला सेक्स करू शकत नाही, इकडे जे आहे फिमेल परमिट सेक्स. आणि इकडे ब्लड लॉस ऑकर, ज्याच्यामध्ये काय ब्लड लॉस ऑकर होतो आणि याच्यामध्ये ब्लड होत नाही. याच्यामध्ये मग काय होते माहिती आहे का, शेवटी तो PGF2 अल्फा जेव्हा येतो ना तर त्याच्यामध्ये काही आणखी अशा सेल्स प्रेझेंट राहतात ज्याच्यामध्ये ओळखू येत नाही, किंवा जो ब्लड लॉस आहे हा बाहेर येत नाही. म्हणजे ज्या एंडोक्राईन ग्लँडनी तयार केलेल्या ज्या काही सेल्स आहेत तिथं नरिशमेंटसाठी, जसं आपण म्हणतो ना की रप्चरिंग ऑफ एग, एगचं रप्चर होते आणि एग्स ते ब्लडच्या स्वरूपात बाहेर येतात, म्हणजे तसं इकडे काहीच होत नाही. इकडे त्याच्या आतमध्येच काऊ किंवा बफेलोची जी ओव्हरी आहे हे सगळं ऍब्झॉर्ब करून घेते, म्हणून याच्यामध्ये तुम्हाला ब्लड लॉस दिसत नाही. म्हणून जनावरांमध्ये हिटिंग किंवा इस्ट्रस सायकल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ओळखणं फार कठीण जाते. म्हणून ते प्रॉपर टाइमला ओळखल्या गेल्या तेव्हाच ते व्यवस्थित तिथं इम्प्लांटेशन होऊ शकते, नाही तर मग काहीच नाही, मग वाटच पाहत बसाल आमची गाय कधी दूध देईल बा. ठीक आहे, बस आजच्यासाठी ते घ्यायचं, पण टाइम झालाय आपला, बाकी करू कंटिन्यू उद्या.